नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक पाहणार आहोत. पहा, महाराष्ट्राचा इतिहास आपण सुरू केला होता. त्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहे. समाजसुधारक म्हणजे मी तुमचे सुरू केले, पण त्यामागची तुम्हाला एक इन शॉर्ट कन्सेप्ट समजावून सांगतो की हे समाज सुधारणा म्हणजे नेमकं काय असते. पहा, आपण पारतंत्र्यात जाणं ही आपल्यासाठी फार लाजिरवाणी गोष्ट होती आणि त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी जवळपास पूर्ण भारत जिंकलेला होता. परंतु मराठा एम्पायर अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळं ते जिंकण्यासाठी त्यांना भरपूर वेळ लागला. म्हणजे शनिवार वाड्यावर त्या कालखंडामध्ये युनियन जॅक फडकवण्यासाठी त्यांना 1818 पर्यंत जवळपास वाट पाहावी लागली. पण तरीही का होईना, 1818 का होईना, पण आपण पारतंत्र्यात गेलो हे त्रिकालाबाधित सत्य होतं. मग आपल्या समाजामध्ये म्हणजे त्या कालखंडात तर असं होतं की 36 तासाच्या आतमध्ये पेशव्याच्या दरबारातले सरदार आणि सैनिक हे सर्वजण ब्रिटिशांच्या सेवेत चालले गेले होते. म्हणजे किती लज्जास्पद गोष्ट होती ही आपल्यासाठी. मग आता समाजात काही असे असतात म्हणजे इंटेलेक्च्युअल लोक, ते विचार करतात की असं का घडलं, आपण गुलामगिरीत जाण्या इतपत लाजिरवाणेपणा आपल्यावर का ओढवला गेला. मग ते समाजाचं अनालायसिस करायला सुरुवात करतात. मग ते समाजाचं अनालायसिस त्या कालखंडात या लोकांनी केलं. त्यांनी विचार केला की ब्रिटिशांमध्ये काय प्लस पॉईंट आहे आणि दुसरं म्हणजे आपल्यात काय ड्रॉबॅक आहे, की जेणेकरून आपण पारतंत्र्यात गेलो तर त्यांना असं दिसून आलं की आपण आपल्यामध्येच भेदभाव करतो. आपण जेव्हा ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं तेव्हा आपण युनिटी दाखवलेली नाहीये. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये कोरेगाव भीमाची लढाई आहे, ज्यामध्ये तुम्हाला महार समुदाय हा तुम्हाला ब्रिटिशांची बाजू उचलून धरताना दिसतो आहे. मग हे का घडलं? कारण आपण आपल्याच लोकांना दूर केलेलं आहे जातीपातीच्या आधारावर. स्त्रियांना आपण आपल्या इकॉनॉमीचा भाग बनवलं नाही, त्यांना एम्पॉवर केलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत होत्या. मग ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्या समाजातून जात नाहीत तोपर्यंत आपण सक्षम बनणार नाही किंवा आपण आपला देश चालवण्या इतपत सक्षम बनणार नाही. म्हणून ब्रिटिशांना सुरुवातीच्या कालखंडामध्ये विरोध करण्यापेक्षा आपण स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे. ब्रिटिश तशी फॉरेनर आहे, ते आज नाही उद्या भारत सोडून जाणारच आहे, पण आपण लायक आहो का आपला देश सांभाळण्याच्या. सो हा भाग म्हणजे समाज सुधारणा. म्हणून समाज सुधारणेमध्ये दोन घटकांवर फार भर दिला जातो. एक म्हणजे महिला वर्ग, जो बेटर हाफ ऑफ सोसायटी आहे, म्हणजे 50% जनता ही महिला आहे आपल्या समाजामध्ये जवळपास. आणि दुसरा म्हणजे दलित समुदाय, ज्यांना आपल्या समाजामध्ये आपण कधीही म्हणजे आपल्या समाजाने म्हणजे आपल्या समाजामध्ये त्या कम्युनिटीला नेहमी अत्याचार सहन करावे लागलेले आहे. यांच्यामध्ये सुधारणा करणे म्हणजे प्रामुख्यानं समाज सुधारणा करणे होय. सो त्या कालखंडामध्ये या लोकांनी जी आहे समाज सुधारणेची बाजू उचलून धरली. त्यापैकी महत्वाची पर्सनॅलिटी आज आपण डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. बघा, बाळशास्त्री जांभेकरांचा जो जन्म आहे, मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की गावं लक्षात ठेवायचे. आयोग जोड्या मध्ये विचारतात, लेफ्ट हँड साईडला समाज सुधारक देतात आणि राईट हँड साईडला गावं देतात. सो त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, पोंभुर्ले या ठिकाणी सिंधुदुर्ग मधलं एक गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म 6 जानेवारी 18. इथं आता तुम्हाला ही डेट लक्षात ठेवावी लागेल, 6 जानेवारी. ते याच्यामुळं की हा पत्रकार दिवस आहे आणि तुम्हाला एक्झाम मध्ये ते विचारू शकतात. म्हणजे 6 जानेवारी ही डेट महत्वाची आहे. 1846 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला दिसते. म्हणजे एकूण ते वर्ष फक्त जगले 34 वर्ष. म्हणजे तुम्ही ते ऐकलं असेल की जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. सो तसं यांचं होतं. म्हणजे जगले हे 34च वर्ष, परंतु जर तुम्ही त्यांची कारकीर्द पाहिली तर लक्षात येईल की हा माणूस 34 वर्षात किती मोठा बनला त्याच्या जीवनामध्ये आणि किती सारं यानं भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान होता. बापू छत्रे नावाची एक पर्सनॅलिटी होती. म्हणजे थोडंसं ऑफ द रेकॉर्ड थोडंसं आपण जाऊ हिस्ट्रीमध्ये डिटेलमध्ये. बापू छत्रे नावाची एक पर्सनॅलिटी होती. सदाशिव छत्रे नाव होतं, त्यांना बापू छत्रे बनायचे. ह्यांचा महत्वाचा वाटा आहे बरं का. 1822 जी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आपण पाहिली होती, त्या स्थापनेमध्ये बापू छत्रेचा फार महत्वाचा वाटा आहे. सो त्या माणसांनी यांना शिकवलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचे दुसरे एक वर्गमित्र होते, त्यांना भाऊ महाजन आपण म्हणतो. त्यांच्याबद्दल पण थोडीशी माहिती पाहू आपण पुढं. सो हे त्यांचे उपकार आहे त्यांच्यावर, जेणेकरून बाळशास्त्री जांभेकर शिकू शकले नाही, तर त्यांची परिस्थिती नव्हती शिक्षण घेण्या इतपत. ते एवढे हुशार होते की त्यांना सगळं लहानपणीच पाठ होतं. म्हणजे त्यामुळे त्यांचे शिक्षक त्यांना त्या कालखंडात बाल बृहस्पती म्हणायचे. त्याच्यानंतर मुंबईला आले ते शिक्षण घेण्यासाठी. तर असं लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे त्याला पुढचं नॉलेज आहे. म्हणजे आपल्या वर्गात जे शिकवतात त्यापेक्षा 2-3 क्लास पुढचं आधीच त्यांना नॉलेज मिळायचं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता त्यांच्या क्लासमधले ते रँचे होते. म्हणजे त्यांना आधीच म्हणजे पुढच्या वर्गातलं पूर्ण नॉलेज त्यांना आधीच असायचं. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा ते शिक्षण घेत होते म्हणजे जवळपास 13-14 वर्षाचे होते, त्या कालखंडात त्यांना 15 रुपयानं गणिताचे अध्यापक म्हणून त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा काय इंटेलेक्च्युअल असू शकतंय. त्यांना भरपूर साऱ्या भाषांचं ज्ञान होतं. मी इथं काही भाषा मेन्शन केलेल्या आहे.
म्हणजे संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी, हे कितीतरी वेळेस एक्झाममध्ये विचारलेलं आहे. कानडी आहे, गुजराती आहे, बंगाली आहे, तेलुगू आहे, इवन फ्रेंच आहे, इंग्लिश आहे, लॅटिन आहे. या भाषांवर देखील त्यांचं जबरदस्त कमांड राहिलेली आहे. ह्याचा कंटेक्स्ट येणार आहे आपल्याला, कारण हे बेसिक आपल्याला पुढं डिस्कशनमध्ये लागणार आहे. पुढे जाऊ. नेहमीप्रमाणे शैक्षणिक कार्यावर आपण फार भर देतो. 1830ला म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते आणि तिथून पुढे 2-3 वर्षामध्ये ते सेक्रेटरी बनलेले आहे. म्हणजे पहा, 18व्या वर्षी एखादा व्यक्ती डेप्युटी सेक्रेटरी बनतो म्हणजे किती इंटेलेक्च्युअलिटी असणार ह्या माणसामध्ये. 1834 मध्ये एल्फिस्टन कॉलेज सुरू झालं होतं, आपण पाहिलं होतं बॉम्बेला. मग तिथं लगेच ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून पण लागले. म्हणजे हा पहिला मराठी व्यक्ती आहे जो एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्या कालखंडामध्ये असिस्टंट प्रोफेसर बनलेला आहे. तिथं ते मॅथ्स, फिजिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमी सारखे विषय शिकवायचे. ह्या माणसाचं मला आणखी एका गोष्टीच्या बाबतीत कौतुक वाटते की या माणसाने नेहमी विज्ञानाची बाजू उचलून धरलेली आहे बरं का. सो त्या कालखंडामध्ये मॅथ्स, फिजिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमी त्यांचे म्हणजे तुम्हाला त्यांच्या वर्गामध्ये काही विद्यार्थी घडताना दिसतात. भाऊदाजी लाड, दादाभाई नवरोजी. मग आता तुम्ही थोडंसं लिंक करा. आपण मागच्या लेक्चरमध्ये 1848 मध्ये एक संस्था पाहिली होती, ते म्हणजे बॉम्बे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. आठवत असेल तुम्हाला. त्यामध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला की भाऊदाजी लाड, दादाभाई नवरोजी या पर्सनॅलिटी होत्या. मग आला का सायंटिफिक आणि ह्यांचे हे लेक्चर त्यांचे विद्यार्थी आहे. म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचे भाऊदाजी लाड, दादाभाई नवरोजी हे विद्यार्थी आहे आणि यांना सायन्सच शिकवलेलं आहे त्यांनी त्या कालखंडामध्ये क्लासमध्ये. म्हणून यांचे सायंटिफिक व्ह्यू नंतरच्या कालखंडात. भाऊदाजी लाड तर डॉक्टर बनलेले आहे. मग नर्चरिंग ह्या माणसाने ह्या विद्यार्थ्यांची चांगली तुम्हाला केल्याचं दिसतंय. हे फार महत्वाचं आहे. हे तुम्हाला वन लाईनर मध्ये विचारतात एक्झाममध्ये. अक्कलकोटच्या युवराजाचे ते तुम्हाला शिक्षक. आणखी एक आहे, म्हणजे 2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कन्फ्यूज होतात. तुम्हाला जर विचारलं की जावऱ्यामध्ये दुभाषिक म्हणून कोणी काम केलं तर ते तुम्हाला तरखडकर दिसतात तुम्हाला. त्याला आपण दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणतो. तर ते वेगळे, ते जावरा संस्थानाचे दुभाषी म्हणून काम करताना दिसतात. आणि अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, अक्कलकोट हे संस्थान आहे खाली जे कन्नड किंवा आपण कर्नाटक म्हणतो त्या भागामध्ये अक्कलकोट नावाचं संस्थान आहे. तिथला जो युवराज होता त्याचे शिक्षक म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी त्या कालखंडात काम पाहिलंय. मग तिथं असतानाच त्यांनी तेलुगू भाषा शिकून घेतली, कानडी भाषा शिकून घेतली. ह्या सर्व भाषेचं लँग्वेज, मी म्हटलं फ्रेंच, लॅटिन, ह्या देखील भाषा त्यांनी तिथं शिकलेल्या आहेत बरं का. म्हणजे तिथं युवराजाचे शिक्षक म्हणून काम पाहताना त्यांनी त्यांचं लिंग्विस्टिक नॉलेज तुम्हाला वाढवल्याचं दिसतंय. आणखी एक कौतुकास्पद बाब, मुंबई विभागाची जी प्राथमिक शाळेची तपासणी करणारे जे इन्स्पेक्टर्स असतात, सो ते इन्स्पेक्टर म्हणून पण त्यांनी काम पाहिलेलं आहे. शिक्षकांना शिक्षण देण्याचं काम, म्हणजे शिक्षकाच्या ट्रेनिंग कॉलेजचे ते संचालक राहिलेले आहे. आणि फार कमी पुस्तकामध्ये हे मेन्शन असते. आता मी एक कोल्हापूर युनिव्हर्सिटीचं बुक वाचत होतो, महाराष्ट्राचा इतिहास, जेणेकरून नॉलेज देताना आपल्याकडून म्हणजे डिटेलमध्ये दिला गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये राजाराम मोहन रॉयचा भरपूरदा उल्लेख आला. आणि आतापर्यंत एकदा आयोगाने हा क्वेश्चन विचारलेला आहे की महाराष्ट्रातला खालीलपैकी असा कुठला सुधारक आहे जो राजाराम मोहन रॉयचा शिष्य आहे. तर लक्षात घ्या, राजाराम मोहन रायचे शिष्य जर तुम्हाला विचारले तर बाळशास्त्री जांभेकर मारा. ऍक्च्युअल मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांना गुरु मानलं होतं, पण असा गुरु ज्यांना ते कधीच भेटले नव्हते. कौतुकास्पद बाब म्हणजे राजाराम मोहन राय यांचं साहित्य मला वाचता यावं, स्पेशली विधवा विवाहाशी रिलेटेड हे साहित्य मला वाचता यावं म्हणून यांनी बंगाली भाषा शिकलेली आहे. सो हे पण त्याच्यामध्ये एक कौतुकास्पद गोष्ट आहे. तर राजाराम मोहन राय लक्षात ठेवा, हे त्यांनी मानलेले गुरु होते किंवा त्यांच्या विचारधारांवर त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक विचारधारा डेव्हलप केल्याचं तुम्हाला दिसते आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचं दर्पणकार देखील त्यांना म्हणतात. दर्पण तुम्हाला कदाचित माहितच असेल, 6 जानेवारी 1932ला महाराष्ट्रातले हे पहिलं वर्तमानपत्र काढण्यात आलं, म्हणून 6 जानेवारीला आपण पत्रकार दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. सो हे महाराष्ट्रातलं पहिलं मराठी वर्तमानपत्र होतं. परत एकदा सांगतो, महाराष्ट्रातलं पहिलं मराठी वर्तमानपत्र. ओव्हरऑल जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही बॉम्बे हेराल्ड उत्तर मारायचं, पहिलं वर्तमानपत्र कोणतं, पण हे इंग्लिश भाषेमध्ये होतं. पण मराठी भाषेतलं म्हटलं की दर्पण. दर्पण सुरुवातीला पाक्षिक होतं मित्रांनो. पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला निघायचं. वर्तमानपत्र म्हणजे वर्तमान सांगणारे पत्र, त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग काही दैनिक असतात, काही साप्ताहिक असतात, काही पाक्षिक 15 दिवसाला, काही मासिक. मासिक म्हणजे महिन्याला निघणारे. सो दर्पण सुरुवातीला 4 महिने पाक्षिक होतं, 15 दिवसाला निघायचं, आणि नंतर ते साप्ताहिक बनलं. ते दैनिक नव्हतं बरं का, लक्षात घ्या. 2 लँग्वेजमध्ये यायचं, फक्त मराठीत नाही. तुम्हाला बाजूला दिसते आहे त्या फोटोमध्ये की जी राईट हँड साईड आहे किंवा पेपरची लेफ्ट हँड साईड ते मराठीत असायचं आणि राईट हँड साईडला इंग्लिशमध्ये मटेरियल. इंग्लिशमध्ये त्या कालखंडात भाऊ महाजन लिखाण करायचे, त्याच्यामध्ये त्यांचे वर्गमित्र त्या कालखंडातले. सो भाऊ महाजन तुम्हाला माहित असेल, त्यांचं मला भाऊ महाजनांचं ओरिजिनल नाव काय होतं त्या कालखंडामध्ये हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो भाऊ महाजनांनी त्या कालखंडात याचा अनुभव घेऊन नंतर 1840 या कालखंडात जेव्हा हे दर्पण बंद पडलं तेव्हा स्वतःचं प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलंय, ज्यामध्ये लोकहितवादी शतपत्रे लिहायचे.
ऍक्च्युली ते शत नव्हते, शतपत्रे म्हणजे 100 पत्र. ऍक्च्युली ते 100 नव्हते, अष्टशतपत्रे होतं, म्हणजे 108 पत्र त्या कालखंडात त्यांनी त्याच्यातून पब्लिश केले होते. त्यांना लोकहितवादीची शतपत्रे असं देखील म्हटल्या जाते. सो ते भाऊ महाजन, आपल्याला त्यांचा कंटेक्स्ट येणार आहे, आपण पुढे त्यांना डिस्कस करू, म्हणजे पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण त्यांच्याबद्दल पण डिटेलमध्ये माहिती घेऊ. दर्पण साप्ताहिक बंद पडल्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं. तुम्हाला विचारलं मराठी भाषेतलं पहिलं मासिक कोणतं, तर तुम्ही दिग्दर्शन. आणि तुम्हाला जर असं विचारलं की पूर्ण मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं, तर प्रभाकर मारायचं. भाऊ महाजनांचं ते होतं प्रभाकर, ते पूर्ण मराठीमध्ये होतं. हे पूर्ण मराठीत नाही आहे ना, अर्ध इंग्लिशमध्ये आणि अर्ध मराठीत. याची लँग्वेज पण अशी काही खूप हेवी नव्हती, म्हणजे माडखोलकरांनी याच्यावर टीका पण केलेली आहे. त्यांना भिकार लँग्वेज किंवा भिकार भाषा त्या कालखंडात त्याला म्हटल्या गेलेलं आहे. पण त्या कालखंडात लोकांना वर्तमानपत्र काय असते हेच माहीत नव्हतं. त्या कालखंडात वर्तमानपत्र पब्लिश करणे, सो ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यामुळे आपण तशी टीका करू शकत नाही दर्पणवर. पण परीक्षेत जर विचारलं तुम्हाला माडखोलकरांचं काय मत होतं, तर तुम्ही ते मारू शकता की त्यांनी टीका केलेली आहे उत्तर. पुढे जाऊया. ते इतिहासकार पण होते. इतिहासकार म्हणजे हा असा माणूस होता की स्वतः जायचा, ताम्रपत्र म्हणतात, म्हणजे वेगळे पत्र सापडतात, त्याच्यामध्ये वेगळं लिहून ठेवलेल्या असतात गोष्टी, शिलालेख आपण ज्याला म्हणतो, ताम्रपत्र आपण ज्याला म्हणतो. सो ते स्वतः वाचायचं आणि त्याच्यावरून इतिहास लिहायचा. इतिहासावर आधारित त्यांनी वेगवेगळे पुस्तकं पण लिहिलेले आहेत. त्यांचे जे आर्टिकल्स असायचे त्या कालखंडात, रॉयल एशियाटिक सोसायटी जे नियतकालिक त्या कालखंडात, गॅझेट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून पब्लिश व्हायचे. म्हणजे तो मान त्यांना होता त्या कालखंडात, म्हणून यांना आद्य इतिहासकार देखील म्हटल्या जाते. आणि तुम्हाला म्हणजे तेच आहे की बनेश्वर जे ठिकाण आहे कोकणातलं, जिथं ते त्या कालखंडामध्ये रिसर्च चाललेली होती इतिहासावर त्यांची, किंवा इतिहासाचं संशोधन चाललं होतं, त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामधला इतिहासकार आपल्याला ह्या गोष्टीतून दिसून येतो. हे काही ग्रंथ आहे इतिहासाशी रिलेटेड. हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, इंग्लंड देशाची बखर, हे पुस्तकं तुम्ही पाठ करून घ्या. इतर ग्रंथसंपदा पण आहे. शून्यलब्धी, इट इज रिलेटेड टू मॅथ. ते मॅथ्सचे टीचर होते. मी म्हटलं होतं तुम्हाला मॅथ्समध्ये त्यांना विशेष प्रावीण्य होतं, म्हणून अतिशय कमी वयामध्ये त्यांना अध्यापक बनता आलं. सो शून्यलब्धी हा मॅथमॅटिक्सशी रिलेटेड ग्रंथ आहे. सारसंग्रह, नीतिकथा, मोरॅलिटी ज्याला म्हणतो आपण, ज्योतिषशास्त्र बघा, ते खगोलशास्त्र पण, ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रॉलॉजी. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, खगोलशास्त्र. ते खगोलशास्त्रज्ञ पण होते किंवा खगोलशास्त्राचे अभ्यासक पण होते, आणि ज्योतिषशास्त्र पण त्यांना चांगलं जमायचं, ज्याला आपण ॲस्ट्रॉलॉजी म्हणतो. म्हणजे सो ते ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषशास्त्र. शब्दसिद्धी माहीत असेल तुम्हाला, तुम्ही व्याकरणाचा जर मराठीचा अभ्यास केला असेल, तुम्हाला त्याच्यात सुरुवातीलाच दिलं असते बाळशास्त्री जांभेकरांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी व्याकरणासाठी. सो मराठी व्याकरणामध्ये कशासाठी, तर शब्दसिद्धीसाठी. शब्दसिद्धी म्हणजे शब्द कशा प्रकारे सिद्ध होतो. सो ह्या माणसांनी लक्षात ठेवा, कितीतरी मराठी शब्द हे मराठी भाषेला त्यांनी त्या कालखंडात योगदान दिलेलं आहे. नंतरच्या कालखंडात असंच योगदान सावरकरांनी पण दिलेलं आहे. सो या कालखंडामध्ये शब्दसिद्धी तुम्हाला दिसते. शब्द कसा सिद्ध होतं, तुम्ही तद्भव शब्द ऐकलं असेल, तत्सम शब्द ऐकलं असेल, देशी शब्द. आता तुम्ही त्याच्यामध्ये पण देशी शब्द, त्याच्यानंतर परदेशी शब्द, तर हे परदेशी शब्दामध्ये पण वेगवेगळे असतात, किंवा आपल्या देशी शब्दांमध्ये पण असतात. कानडी शब्द, गुजराती, तुम्ही ते वाचलं असेल म्हणजे कदाचित. तेलुगू काही शब्द आहे, काही तमिळ शब्द आहे. तर ह्या माणसाला आपण याच्या आधी पाहिलेलं आहे, वेगवेगळ्या भाषांचं नॉलेज, कानडी, तेलुगू, गुजराती, बंगाली. मग त्या भाषेतून शब्द घेऊन आपली मराठी भाषा कसं काय समृद्ध करता येईल, सो याच्यावर यांनी रिसर्च केलेली आहे. म्हणून मराठी भाषेला यांचं काय आहे, किंवा व्याकरणाला खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला इथं दिसते आहे. पुढे जाऊया. गाजलेलं प्रकरण त्या कालखंडातलं शेषाद्री प्रकरण. मला या बाबतीत तर त्या माणसाला म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांना शिवाजी महाराजांनंतर स्थान द्यावं वाटते, ते म्हणजे शेषाद्री प्रकरणामुळे. पहा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. अंबेजोगाई तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, बीड जिल्ह्यामध्ये एक तालुका अंबेजोगाई, आणि ऐतिहासिक आहे बरं का. म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये अंबेजोगाईला, त्याचं आधीचं नाव मोमिनाबाद, हे पण विचारलं आयोगाने एकदा परीक्षेत. सो त्या मोमिनाबादमध्ये किंवा अंबेजोगाई मधलं एक गोविंद शेषाद्री नावाची एक पर्सनॅलिटी होती. तिथे एक नूतन महाविद्यालय पण आहे. सो ते नूतन महाविद्यालय कोणी सुरू केलं होतं त्या कालखंडामध्ये, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हैदराबाद मुक्ती संग्रामामधली अतिशय महत्वाची पर्सनॅलिटी, ज्यांच्या नावाने नांदेड या ठिकाणी युनिव्हर्सिटी तयार केली होती शरद पवार यांनी 1993-94 मध्ये. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या व्यक्तीनं, त्या हैदराबाद मुक्ती संग्रामामधल्या कोणत्या व्यक्तीनं ते नूतन महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. अंबेजोगाईचे होते, त्यांचं नाव होतं गोविंद शेषाद्री.
गोविंद शेषाद्रीला 2 मुलं होते, नारायण आणि श्रीपती. त्यांनी शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं होतं. तिथं त्या कालखंडात त्यांचा जो मोठा मुलगा होता तो थोडासा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली येताना तुम्हाला दिसतो. त्यामुळे काही दिवसात त्यांनी म्हणजे त्या कालखंडात असं असायचं ख्रिश्चन मिशनऱ्यांचं की महाराष्ट्रामधले कन्व्हर्जन्स मोठ्या प्रमाणात वाढले. स्पेशली हिंदू आणि पारशी धर्म त्यांनी त्या कालखंडात टार्गेट केलेला होता. मग हे कन्व्हर्जन्स त्या कालखंडात वाढलेले असताना हे लहान लेकरांचे कन्व्हर्जन करायचे नाही. त्यांना लहानपणापासून त्यांच्या मनावर ख्रिश्चन व्ह्यूज हे बिंबवायचे. मिशनरी ज्या असायच्या त्या लहानपणापासून त्यांच्या मनावर ख्रिश्चन प्रभावाखाली ठेवायच्या आणि 18-1 वर्षाचा झाला मुलगा की मग त्याला ख्रिश्चॅनिटीमध्ये किंवा 21 वर्षाचा झाला की मग ख्रिश्चॅनिटीमध्ये घ्यायच्या. सो हा लहान होता तोपर्यंत ख्रिश्चनांच्या प्रभावाखाली होता शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर मात्र त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मग मोठ्या भावाच्या पायावर पाय ठेवत दुसरा जो होता श्रीपती शेषाद्री, नारायण शेषाद्रीचा लहान भाऊ, हा देखील ख्रिश्चन बनण्याच्या त्या कालखंडामध्ये वाटेवर होता. मग हे प्रकरण त्या कालखंडात खूप गाजलं नारायण शेषाद्रीचं. याचं आयोगानं नारायण शेषाद्रीचं नाव एक्झाम मध्ये देखील विचारलेलं आहे. मग आता आपला मोठा भाऊ झाला तर लहान भाऊ पण त्याच वाटेवर तुम्हाला दिसतो. मग ही बाब जेव्हा लक्षात आली आपल्या बाळशास्त्री जांभेकरांच्या, मग त्यांनी काय केलं की त्या दुसरा जो श्रीपती शेषाद्री आहे लहान भाऊ त्याला जवळ घेतलं, त्याला समजावून सांगितलं आणि त्याला सांगितलं की नाही तू कन्वर्ट नाही व्हायला पाहिजे किंवा असं करू नको, हिंदू धर्मामध्येच थांब. बाळशास्त्री जांभेकरांना हिंदू धर्माचा खूप अभिमान होता आणि विनाकारण हिंदू धर्मामध्ये ब्रिटिशांनी ढवळाढवळ करणे हे त्यांना बिलकुल आवडत नव्हतं आणि या कालखंडामध्ये त्याची बाजू त्या कालखंडात उचलून धरली. याचं कन्व्हर्जन झालेलं नव्हतं श्रीपती शेषाद्रीचं, पण तो त्या कालखंडामध्ये नॉनव्हेज खाणे किंवा वाईन पिणे ज्या सहसा तत्कालीन हिंदू धर्मामध्ये ज्या वर्जित मानण्यात आलेल्या गोष्टी आहे त्या गोष्टी तो नेमका कमिट करत होता. म्हणजे अधर्मी त्या कालखंडात बनला होता त्या कालखंडाच्या डेफिनेशननुसार बरं का. मग त्या कालखंडात त्याला त्यांनी काशीला पाठवलं, तिथं त्याचं प्युरिफिकेशन करून घेतलं आणि परत समाजाने त्याला ऍक्सेप्ट करावं असं त्या कालखंडात पुण्यात सांगितलं. पण पुण्याच्या सनातनी लोकांना हे आवडलं नाही. म्हणजे त्या कालखंडात असं असायचं की एखादा व्यक्ती जर दुसऱ्या धर्मात गेला तर त्याला स्वतःच्या धर्मात, इव्हन स्वतःच्या धर्मात जरी तो अधर्मी वागला तर त्याला वाईट टाकून द्यायचे. सो त्या कालखंडात श्रीपतीला तर काही वाईट टाकलं नाही यांनी, पण असं का केलं म्हणून बाळशास्त्रींनाच तुम्हाला त्या कालखंडामध्ये ह्या तत्कालीन सनातनी लोकांनी पुण्यामधल्या वाईट टाकल्याचं तुम्हाला दिसते. म्हणजे हा खूप बॅड मोमेंट होता. मी शिवाजी महाराजांनंतर का स्थान म्हटलो मित्रांनो, कारण शिवाजी महाराजांनी पण त्यांचे जे सुभेदार होते त्यांच्या दरबारामधले, सो त्या कालखंडात औरंगजेबाने त्यांचं कन्व्हर्जन केलं होतं. कन्व्हर्जनच्या 9 वर्षानंतर महाराजांनी त्यांना स्वतःच्या धर्मात परत स्वतःच्या धर्मामध्ये त्यांना स्वीकृत केलं होतं. त्यानंतर हे असं जे प्रकरण आहे धर्मांतराचं किंवा स्वतःच्या धर्मात, त्याला घरवापसी वगैरे म्हणतात, म्हणजे स्वतःच्या धर्मात परत वापस आणण्याचं काम या कालखंडामध्ये तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर करताना दिसतात. म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांनी एवढा राग ओढून घेतला महाराष्ट्रातील सनातनी वर्गाचा की ज्या दिवशी त्या माणसाचा मृत्यू झाला त्या दिवशी पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्या कालखंडात असं सांगायला सुरुवात केली किंवा सनातनी ब्राह्मणांनी सांगायला सुरुवात केली की आमच्या शापानं हा माणूस मेलेला आहे, धर्माच्या विरुद्ध वागला म्हणून याला आमचा शाप लागला, म्हणून हा अल्पवयात माणूस गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला तत्कालीन समाजामध्ये किती राग दिसतो बाळशास्त्री जांभेकरांबद्दल हे तुम्हाला याच्यावरून दिसून येते. त्याने आणखी भरपूर कामं केलेले आहेत, आपण ते थोडंसं डिस्कस करू. हे नेहमी परीक्षेत विचारतात म्हणून मी फोटो पण टाकलेला आहे. ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन क्रिटिकल अनालायसिस. काळानुसार ज्ञानेश्वरीची भाषा कळत नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे काय हो, त्या कालखंडात भगवद्गीता लोकल लँग्वेजमध्ये लिहिल्या गेली. लिहिणारे कोण होते? संत ज्ञानेश्वर होते. सामान्य माणसाला कळावं म्हणून 16व्या वर्षी त्यांनी असं म्हणतात लिहिली ती. सो ती ज्ञानेश्वरी. आता तिची भाषा आता तेव्हा ती मोडी भाषा होती किंवा प्रिमिटिव्ह स्टेज मधली मराठी होती. ती सामान्य माणसाला आता कळणं अवघड होतं ना, म्हणून मग तिचं पाठ भेदासह काय करायचं, संपादन करायचं आणि अतिशय सोप्या भाषेत लोकांना ती अवेलेबल करून द्यायचं. म्हणून ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम बाळशास्त्री जांभेकरांनी त्या कालखंडात केलंय. विधवा विवाहाचे ते पुरस्कर्ते होते, आपण ऑलरेडी पाहिलं. हे पण पाहिलं की ब्रिटिशांनी हिंदू धर्मात बिलकुल ढवळाढवळ करू नये असं त्यांना वाटायचं. म्हणजे 1840 मध्ये जेम्स कर्नाक हे त्या कालखंडात बॉम्बेचे गव्हर्नर होते. त्यांनी JP जस्टिस ऑफ पीस नावाची पदवी, मागे आपण पाहिलेलं आहे, याच्या आधी तुम्हाला जगन्नाथ शंकर सेठला ती पदवी असताना दिसते आहे. त्यानंतर न्यायमूर्ती चंदावरकर त्यांचे समकालीन होते. हे पश्चिम भारतातील आद्य ऋषी असं त्यांना म्हटलेलं आहे. तसंच दादाभाई नौरोजींनी त्यांना अद्वितीय विद्वान अर्वाचीन, ते तर त्यांचे गुरुच होते म्हणजे दादाभाई नौरोजींचे. सो अर्वाचीन, विद्या मुकुटमणी वगैरे वगैरे त्यांना संबोधलेलं आहे. मी तुम्हाला याच्या आधी बोललो की बनेश्वर या ठिकाणी कोकणामध्ये ताम्रपटांचे वाचन करत असताना काय झालेलं आहे, बाळशास्त्रींचा 1846 मध्ये मृत्यू झालेला आहे. सो आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये
कळवा. तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील किंवा काही म्हणजे टॉपिक तुम्हाला कळालेला नसेल एखादा दुसऱ्या कोणत्याही विषयाचा, ते पण तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. म्हणजे जेणेकरून मला त्याच्यावर एखादं स्पेशल लेक्चर बनवता येईल. तसंही मी सायन्स हा विषय विद्यार्थ्यांना फार अवघड जातो. त्यामुळे सायन्सवर लेक्चर बनवायचे. सो याबद्दल देखील मी विचार करतोय. सो तुम्हाला जर अशी काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे कमेंट्स देता किंवा तुम्ही मला काही सजेशन्स देता, सो त्यामुळे माझा उत्साह आणखी द्विगुणित होतो, ज्याचा फायदा तुम्हाला देखील होणार आहे, चांगल्या प्रकारे होणार आहे म्हणजे. आणि आपण जे लेक्चर्स हे डिस्कस करतोय हे अतिशय डिटेलमध्ये आहे, म्हणजे एका पुस्तकामध्ये मिळणं तर नियर टू इम्पॉसिबल आहे हे. त्यामुळे हे नॉलेज तुम्ही एन्जॉय करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अदर लेक्चरच्या मी तुम्हाला लिंक दिलेल्या आहे, त्या नक्की पहा. धन्यवाद.